कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, इयत्ता 8वी स्कॉलरशिपमध्ये जे आपण गणिताचे लेक्चर टाकलेले आहेत, तर त्या गणिताच्या लेक्चरमध्ये स्वाध्याय क्रमांक 1.2 मधील हा 6वा प्रश्न, की जो आपल्या मित्राने कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला विचारलेला आहे की सर हा प्रश्न समजला नाही, याचा अजून एकदा एक्सप्लेनेशन करा. तर त्यासाठी आपण हा अजून एकदा प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तर प्रश्न बघा काय आहे. 53.436 या संख्येत 4च्या उजवीकडील 3 या अंकाची स्थानिक किंमत 4च्या डावीकडील 3च्या किती पट आहे? आणि जर पर्याय बघितले तर पर्याय कसे दिलेत आपल्याला? घातांकामध्ये दिलेत. तर याच्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या की हा चॅप्टर आहे आपला 1.2 आणि घातांक आपल्याला पुढील लेक्चर म्हणजे नंतर आहे. 6वा 7वा चॅप्टर असेल घातांकाचा. तर आपल्याला घातांकाचे नियम जर माहीत असतील तर मग हा प्रश्न येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आत्ता हा प्रश्न आला नाही तरी घाबरण्याचं कारण नाही, कारण की तुम्हाला घातांकाचे नियम झाले की हा प्रश्न एकदम सहज सुटणार आहे. तर घातांकाचे नियम कोणते माहीत पाहिजेत आपल्याला ह्या प्रश्नासाठी? बघा की मी 100 लिहिलं तर 100ला मी असं लिहू शकतो की 10चा दुसरा घात. का? तर 100 म्हणजे 10 किती वेळा आलंय? 2 वेळा. 10चा गुणाकार 2 वेळा, म्हणून 10चा कितवा घात आहे? 100 म्हणजे 10चा दुसरा घात आहे. समजा आता 1/100 आहे, तर मी कसं लिहिल? 1/10चा गुणाकार 1/10शीच होईल, म्हणजे 1/10चा दुसरा घात. ते झालं छेदस्थानी असल्यावर. आता जे मला 100 आहे मला ते छेदस्थानी घ्यायचं आहे. 1/100 तर करू शकत नाही, मग मी काय करणार की ह्याला 10चा दुसरा घात करणार आणि मला ते छेदस्थानी घ्यायचं, तर मी काय करणार? 10चा वजा दुसरा घात. म्हणजे की अंशामधून छेदाकडे जाताना चिन्ह काय होतं? चिन्हामध्ये बदल होतो. घातांकाचं जे चिन्ह आहे अधिकचं वजा होतं, वजाचं अधिक होतं. म्हणजेच समजा मी असं लिहिलं 1/10चा दुसरा घात, तर तो अंशस्थानी आणायचा आहे, तर तो काय होईल? 10चा वजा दुसरा घात. तर अशा पद्धतीचे बदल होत असतात घातांकामध्ये. म्हणजे अंशाकडून छेदाकडे जाताना घातांकाचं चिन्ह बदलतं, तसंच छेदाकडून अंशाकडे येताना घातांकाचं चिन्ह बदलतं. म्हणजेच न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर, न्यूमरेटरकडून डिनॉमिनेटरकडे आपण जातोय. समजा एचा m घात आहे, तर न्यूमरेटरकडून डिनॉमिनेटरकडे जाताना तोच काय होईल? एचा -m होईल. काय होईल? की घातांकाचं चिन्ह बदलेल. तर हा नियम महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की ह्या प्रश्न लिहूया. बघा 53.436. बघा आपला जो उजवा हात आहे हा उजवी बाजू, जो उजवा आहे तीच उजवी बाजू आणि जो डावीकडे आहे तीच डावी बाजू. तर हे असं लक्षात घ्या की आपला जो पेज आहे, पान आहे, तर आपला जो उजवा हात आहे ती आपली उजवी बाजू आणि जो डावा हात आहे ती डावी बाजू. तर 53.436 या संख्येत 4च्या उजवीकडील म्हणजे ह्या साईडचं 3 उजवीकडील 3 या अंकाची स्थानिक किंमत. आता याची स्थानिक किंमत काय आहे? बघा 0.03 ही स्थानिक किंमत आहे त्याची. 4च्या डावीकडील, आता 4च्या डावीकडील म्हणजे हे वालं 3च्या किती पट आहे? आता कुणाच्या किती पट आहे? 3च्या, म्हणजे डावीकडील 3. मग हे 3 काय येईल? भागाकारात येईल. समजून घ्या, जे 2 नंबरला दिलंय ते भागाकारात येतं, जे पहिल्या नंबरला दिलंय ते अंशस्थानी येईल. म्हणजे प्रथम जे दिलंय ते अंशस्थानी येईल, नंतर जे दिलंय ते छेदस्थानी येईल. न्यूमरेटर डिनॉमिनेटर लिहायचं. समजलं? आता किती पट आहे म्हणजे याचं आपल्याला काढायचं उत्तर, भागाकार काढायचा आहे. जो भागाकार येईल ते आपलं उत्तर आहे. तर कसं काढाल? बघा पहिल्यांदा तर आपल्याला पॉईंट काढायचा आहे. मग पॉईंट काढायचं तर आपल्याला काय करावं लागेल की पॉईंटच्या पुढे किती घर आहेत? 2 घर आहेत. म्हणजे अंशाला 100ने गुणावं लागेल. जर अंशाला 100ने गुणले तर छेदाला पण आपल्याला काय करावं लागेल? 100नेच मल्टिप्लाय करावं लागेल. आता दोन्हीकडे 100ने गुणले तर वरती काय येईल? 3. खाली काय येईल? 3चा गुणाकार 100शी होईल. 3ला 3 कॅन्सल होईल. उत्तर काय येईल? 1/100. आता जे 1/100 आहे पर्यायामध्ये बघा 1/100 कुठे दिसतंय का? कुठेच नाही. पर्याय तसा दिलेला नाही. मग 10चा दुसरा घातचा अर्थ काय होतो? 100. मग मला सांगा 100 आणि 1/100 समान आहे का? नाही. म्हणून पहिलं उत्तर येणार नाही.
1/10 आणि 1/100 समान आहे का? नाही. येथे काय दिलंय? 1/10चा वजा 2 घात. म्हणजेच हे 10 वरती आलं तर काय होईल? 10चा दुसरा घात होईल. 10चा दुसरा घात म्हणजे 100. हे 100 आणि 1/100 समान आहे का? तर हेही समान नाही. आणि पर्याय 4 नंबर बघितला तर 10चा वजा 2 घात आहे. म्हणजेच काय आहे? 1/10चा दुसरा घात आहे. 1/10चा दुसरा घात म्हणजेच 1/100 आहे. हे 1/100 आणि हे 1/100 समान आहे का? हो आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. तर हा प्रश्न अशा पद्धतीने, प्रश्न सोपा होता पण पर्याय अवघड होते असं आपल्याला म्हणता येईल. तर असेच जे तुमच्या काही क्युरीज असतील तर तुम्ही बिनधास्तपणे आपल्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन विचारू शकता. आणि अशाच व्हिडिओंसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.